नमस्कार, कशा आहात आपण? आज मी तुमच्यासाठी असा एक उपाय घेऊन आलेली आहे की घरातीलच काही वस्तूचा उपयोग करून तुम्ही उंदीर न मारता घरातून पळवून लावू शकता। म्हणजे आपल्याला फक्त हा उपाय घरामध्ये करायचा आहे आणि हे जे उंदीर आहेत ते आपोआप आपल्या घराला सोडून जातील आणि परत कधीच येणार नाहीत। खूपच परिणामकारक उपाय आहे, नक्कीच तुम्हाला आवडेल आणि तुम्हाला उंदरांपासून नेहमीसाठी सुटका भेटेल। कारण की घरामध्ये उंदीर असतील तर रोगराई पसरते, भरपूर अडचणी येतात, त्यामुळे यांना घालवणं खूप गरजेचं आहे। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। इथे आपल्याला लागणार आहे असा मातीचा दिवा, जो की आता दिवाळीसाठी आपण घेऊन येतो किंवा मागच्या वर्षीचा जुना दिवा जरी तुम्ही वापरला तरी चालेल। डिझाईनचा किंवा असा प्लेन दिवा जरी असेल तरी काहीच हरकत नाही, किंवा मातीचं दुसरं काही भांड तुमच्याकडे असेल ते जरी घेतलं तरी चालेल। जसं की एखादा छोटंसं मडकं येतं मातीचं किंवा इतर कोणतं भांड मातीचं असेल ते घेतलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही। त्यानंतर इथे आपल्याला घ्यायची आहे एक वाटी आणि वाटीमध्ये आपण घेणार आहोत गव्हाचं पीठ किंवा मैदा। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। इथे तुमच्याकडे किती जास्त घरामध्ये उंदीर आहेत त्याप्रमाणे तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे। म्हणजे खूप जास्त उंदीर असतील तर हे जे पीठ आहे ते वाढवून घ्या आणि कमी असतील, अगदी एक दोन उंदीर घरामध्ये कुठेतरी दिसत असेल कधीतरी, तर तुम्ही एक चमचा जरी हे पीठ घेतलं तरी चालेल। त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक चमचा वॉशिंग पावडर, जे तुम्ही कपडे धुण्यासाठी पावडर वापरता ते यामध्ये आपल्याला टाकायचं आहे। इथे आपल्याला कपड्याची किंवा अंगाची साबण वापरायची नाही, वॉशिंग पावडरच टाकायचं आहे। कारण की वॉशिंग पावडर मध्ये असे काही घटक असतात जे आपल्या पोटामध्ये गेल्यानंतर आपल्याला त्रास होऊ शकतो आणि साबण अंगाची यामध्ये हार्मफुल अशा वस्तू नसतात, त्यामुळे नक्कीच तुम्ही साबण अंगाची वापरू नका। यामध्ये फक्त वॉशिंग पावडर टाका, एक दोन चमचे भरपूर असं वॉशिंग पावडर टाकलं तरी चालेल। तर इथे मी असं व्हीलचं वॉशिंग पावडर घेतलेला आहे, तुम्ही तुमच्याकडे जे वापरता ते कोणत्याही कंपनीचं तुम्ही टाकू शकता। त्यानंतर या पिठामध्ये याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे। तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून लवकरात लवकर त्या टॉपिकवरती मी तुमच्यासाठी तो व्हिडिओ घेऊन येईल। यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बोरिक पावडर, 1 ते 2 चमचे। कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये अगदी स्वस्तामध्ये तुम्हाला हे बोरिक पावडर मिळेल आणि हे बोरिक पावडर अगदी जसं मैदा असतो त्याप्रमाणे हे असतं पांढरं शुभ्र। हे तुम्हाला कोणत्याही मेडिकलच्या दुकानात किंवा हार्डवेअरच्या दुकानात देखील भेटेल, अगदी सहज उपलब्ध होतं। या बॉक्सचा तुम्ही एक स्क्रीनशॉट काढून तुम्ही दुकानदाराला दाखवू शकता। मी लास्टला तुम्हाला एक बॉक्सचा पूर्ण फोटो देईल, त्यानुसार तुम्ही जर दुकानदाराला दाखवलं तर तुम्हाला अगदी सहज तो मिळेल। त्यासोबतच जर तुमच्याकडे दुसऱ्या कंपनीचं कोणतं बोरिक पावडर असेल ते देखील तुम्ही यामध्ये टाकू शकता। जर प्रयत्न करूनही बोरिक पावडर भेटत नसेल तर तुम्ही याला स्किप केलं तरी चालेल, पण या व्यतिरिक्त आपल्याला यामध्ये टाकायचं आहे पर्याय म्हणून आपल्याकडे ज्या गोळ्या असतात, डॉक्टर आपल्याला डोस देतो पूर्ण, पण आपण पूर्ण करत नाही। बरेच गोळ्याची पाकिटं असेच आपल्या घरामध्ये पडून असतात, नंतर ते उपयोगात येत नाही, एक्सपायरी होतात। तर ते गोळ्या ज्या आहेत त्या 5-6 अशा गोळ्या घेऊन बारीक पावडर त्याचं करून यामध्ये टाकायचं आहे। जर तुम्हाला बोरिक पावडर भेटलं नाही तर दोन्हीपैकी एक गोष्ट तुम्ही यामध्ये नक्की टाका। तर यानंतर आपल्याला लागणार आहे एक मातीचा दिवा, तर हा दिवा मी घेतलेला आहे। आता हा जो दिवा आहे तो आपल्याला तोडायचा आहे। जर तुम्हाला हा दिवा पूर्ण तोडायचा नसेल तर तुम्ही याला खिसणीवरती खिसून याचा अर्धा किंवा थोडासा भाग या पिठामध्ये टाकू शकता। पण जो जुना खराब झालेला एखादा तुटलेला जर दिवा असेल तो तुम्ही नक्कीच इथे वापरा, जेणेकरून तुमच्या घरातील खूप मोठी समस्या जाईल। कारण की आपण बरेच प्रयत्न करतो उंदीर घालवण्यासाठी, पण उंदीर काही जात नाहीत, परत ते आपल्या घरामध्ये येतात। परत होण्याचं कारण तर हे आहे की तुम्ही घराची स्वच्छता ठेवत नसाल, पण एकदा जर घरातून उंदीर गेले परत येऊ नये असं वाटत असेल तर छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्या, जसं की दरवाजे खिडक्यांच्या जाळ्या संध्याकाळच्या वेळी बंद करा। त्यासोबतच कचरा जो आहे घरातील तो घराच्या बाहेर ठेवू नका, अगदी बाजूला कुठेतरी नेऊन फेकून या, किंवा घरामध्ये देखील कचरा ठेवू नका। कारण की घरातील उंदीर जे आहे ते रात्रीच्या वेळी खाण्यापिण्याच्या शोधामध्ये कचरा पूर्णपणे इकडे तिकडे विस्कटून टाकतात। एकतर त्यामध्ये त्यांना खायला भेटतं म्हणून ते आपल्या घरातून जातही नाहीत, अजून मोठे मोठे होतात आणि लवकरच त्यांची संख्याही खूप वाढते। त्यामुळे तुम्ही या गोष्टींची काळजी घ्या। सोबतच हा जो दिवा आहे मी जास्त पावडर बारीक केलेलं नाही, मोठं मोठंच आपल्याला हे असं ठेवायचं आहे।
तर यामध्ये आपण हे पूर्ण असा छोटासाच दिवा होता तर त्याचा भाग असा टाकलेला आहे। त्यानंतर याला आपण मिक्स करणार आहोत आणि यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून याची कणिक मळून घ्यायची आहे। तुम्हाला जर गोळे बनवायचे नसतील याचे तर तुम्ही याची पेस्ट देखील बनवून घरामध्ये ठेवू शकता, पण याला कधी कुठे कसं ठेवायचं तेही पाहणं खूप गरजेचं आहे। कारण की बऱ्याच वेळा असं होतं आपण भरपूर उपाय करतो पण त्याचा फायदा होत नाही, कारण की व्यवस्थित जर आपण त्याला योग्य वेळी घरामध्ये वापरलं नाही तर नक्कीच त्या गोष्टीचा फायदा होणार नाही। त्यामुळे पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। असेच उपयोगी व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। तर याची कणिक मी मळून घेत आहे। पाहू शकता तुम्ही जास्त अशी कणिक मळलेली नाही। खूप जास्त दुकानामध्ये तुमच्या उंदीर असतील किंवा घरामध्ये इकडे तिकडे फार उंदीर दिसत असतील तर थोडी जास्त कणिक मळून घरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ठेवा। दुकानामध्ये उंदीर झाले तर खूप जास्त आपलं पैशांचं नुकसान होतं, धान्याची नासाडी होते किंवा घरामध्ये देखील उंदीर जे आहे ते जसं कूलरमध्ये एसी मध्ये जाऊन वायर खराब करतात किंवा कपाटात जाऊन चांगले चांगले कपडे खराब होतात। त्यासोबतच हे जिथे असतात तिथे खूप जास्त घाण वास येतो। कितीही स्वच्छता केली तरीही हा प्रॉब्लेम आपल्याला येतोच की लगेचच दुसऱ्या दिवशी घाण वास येत आहे। तर हा प्रॉब्लेम जो आहे तो उंदरांमुळे येतो। तर याला दूर करण्यासाठी हा उपाय तुम्ही नक्की करा। तुम्हाला अगदी 5 मिनिटात त्याचा रिझल्ट पाहायला भेटेल, पण जेव्हा हे उंदीर खातील त्याच्या 5 मिनिटानंतर तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे। त्यामुळे जास्तीत जास्त या गोष्टीची काळजी घ्यायची की उंदीर याला खातील। त्यासाठी आपल्याला याचे छोटे छोटे असे गोळे करायचे आहेत आणि घरातील प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये याला ठेवायचं आहे। खास करून किचन मध्ये किंवा अडगळीचं कोणतं ठिकाण असेल त्या ठिकाणी तर नक्की ठेवा। त्यासोबतच तुम्ही हा उपाय करत असता घरामध्ये उंदरांना दुसरं काहीच खायला भेटलं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे। म्हणजे चांगला आपला किचन ओटा जे आहे ते खरकट व्यवस्थित साफ करून घ्या, कचरा फेकून या, सोबतच काही आपले अन्नपदार्थ असतील ते व्यवस्थित झाकून ठेवा, जेणेकरून उंदीर जे आहे ते खाण्याच्या शोधामध्ये रात्रीच्या वेळी आपण झोपल्यानंतर घरामध्ये शांतता असली की बाहेर पडतात आणि ते शोधाशोध करत असतील, त्यांना दुसरं काहीच भेटणार नाही खायला आणि ते हे गोळे खातील, कारण की यामध्ये आपण खायच्या वेळेच्या वस्तू देखील टाकलेल्या आहेत। नक्कीच त्याच्या वासाने याकडे आकर्षित होतील। तर हे आपल्याला घरामध्ये संध्याकाळच्या वेळी ठेवायचे आहेत आणि भरपूर गोळे ठेवा। जसे की मी म्हणलं संध्याकाळच्या वेळी हे गोळे ठेवल्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी घराची पूर्ण स्वच्छता करायची आहे। म्हणजे कुठे जर उंदरांनी त्यांची पिल्ले दिले असतील तर ती साफसफाई करा, म्हणजे परत त्यांची संख्या वाढणार नाही आणि तुम्हाला अगदी दुसऱ्या दिवशीच फरक जाणवेल। एवढा छान याचा परिणाम पाहायला भेटतो। नक्की करा, तुम्हाला नेहमीसाठी उंदरांपासून सुटका भेटेल। तुम्हाला हा उपाय कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब नक्की करा। असेच उपयोगी व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। चला तर मग परत भेटूया।